महाराष्ट्रामध्ये भाजपा शिंदे सरकारमध्ये सरकारी यंत्रणेच्या दबावाखाली राष्ट्रवादी पक्षातील काही नेते सहभागी झाले आहेत। त्या विरोधात एमआय पक्षाच्या वतीने युथ विंगच्या वतीने जाहीर व्यंगात्मक पद्धतीने आंदोलन करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। भडकल गेट येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर अभिनंदनपर अनोख्या आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। त्याने त्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं पाप कोणी केलं? अरे बाळासाहेबांच्या पायाला हात लावण्याचा अधिकार तुम्ही जेव्हा सत्ता स्थापन केली काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर, तेव्हा तो हक्क तुम्हाला मिळवला, हक्क गमावला। अगर मैं एनसीपी की बात करूं, नुकतेच राष्ट्रवादी पक्षातील काही दिग्गज नेते हे भाजपा शिंदे सरकारमध्ये सहभागी होऊन मंत्री झाले। याच नेत्यांविरोधात भाजपामधील काही मोठ्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील केला होता आणि भाजपाने देखील आता याच नेत्यांना आपल्या सोबत घेऊन सत्ता स्थापन केली। भाजपा नेत्यांनी केलेल्या आरोपाची आठवण, त्यांची चित्रफीत सर्वसामान्य नागरिकांना दाखवून सध्या राज्यामध्ये होत असलेले गलिच्छ राजकारणामुळे लोकशाही धोक्यात आली असून या प्रकरणी याच राजकारणी लोकांचा खरा चेहरा नागरिकांसमोर यावा याची जनजागृती करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलंय। देखिए, ये जो आंदोलन है ये नरेंद्र मोदी साहब जिनकी प्रतिमा ऐसी बनाई गई है उनके भक्तों द्वारा कि वो बिल्कुल भ्रष्टाचार के खिलाफ है, भ्रष्टाचार से उनको कितनी नफरत है। तो ये जो भाषण उन्होंने दिए थे 5 दिन पहले कि एनसीपी भी भ्रष्टाचार में लिप्त है, बहुत बड़ी लिस्ट है, 70,000 करोड़ रुपए का भ्रष्टाचार की है, जिसके अंदर कहाँ कहाँ भ्रष्टाचार की है वो भी उन्होंने बताया था कि उसमें बैंक घोटाला है, उसमें सिंचन घोटाला है, उसमें खनन घोटाला है और लिस्ट बहुत बड़ी है। तो हम मोदी जी को ये याद दिलाने के लिए कि ऐसा कौन सा आपने साबुन का इस्तेमाल किए हैं, कौन सा पाउडर का इस्तेमाल किए हैं कि 5 दिनों के अंदर जिसको आप भ्रष्ट कह रहे थे वो आज आपके मांडी से मांडी लगाकर बैठ गए हैं। फिर देवेंद्र फडणवीस साहब जो महाराष्ट्र के सबसे बड़े भारतीय जनता पार्टी के नेता है, उन्होंने कहा था एक बार हमारी सत्ता आने दीजिए तो अजीत पवार का हम क्या हशर करेंगे, तो चक्की पीसिंग पीसिंग पीसिंग, यही बात उन्होंने कही थी। फिर एकनाथ शिंदे साहब जब इनको छोड़कर गए थे उद्धव ठाकरे साहब को, तो उनके पूरे के पूरे जितने भी आमदार छोड़कर गए थे उन्होंने कई मर्तबा अपने भाषणों में, मीडिया इंटरव्यू में ये कहा था की नाही आम्हाला चांगलं नाही वाटलं होतं की उद्धव साहेबांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत गेलो होतो, ते हे आमची शिवसेना जे आहे ते बाळासाहेब ठाकरेंची आहे, ते असं केले म्हणून आम्ही बाहेर पडलं। आता एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सांगा की राष्ट्रवादीला तुम्ही तुमच्या मांडीवर बसवलेले आहे। यावेळी विविध घोषणा देखील देण्यात आल्या आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। यावेळी खासदार इम्तियाज जलील, शहर अध्यक्ष शारेक नक्षबदी, गटनेता नासेर सिद्दीकी, माजी नगरसेवक विकास एडके, वाजेद जहागीरदार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। कोणीतरी मला सांगा मी काय आरोप करत आहे? आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा भाषण दाखवलं मी, हे आरोप आहे का? देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं की आमची सत्ता आली तर अजित पवार चक्की पिसिंग पिसिंग पिसिंग, ते आरोप आहे का? ते खरी गोष्ट आहे। एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांचे जे 9 मंत्री आता झालेले आहे त्यांचे सगळ्यांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आहे, त्याच्यामध्ये सांगितलं नाही आम्हाला खूप वाईट वाटलं होतं जेव्हा उद्धव साहेब एनसीपी आणि काँग्रेससोबत गेलो होतो, म्हणून आम्ही एक खऱ्या शिवसैनिक म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो आणि एनसीपी आणि काँग्रेससोबत आम्ही कधीही समझोता करणार नाही आणि केलं कोणी करायचं असेल तर आम्ही बाहेर पडू। आता काय झालेलं आहे हे प्रश्न हे मोठे मोठे 3 नेत्यांना आम्हाला फक्त विचारायचं आहे, त्यांच्याकडे उत्तर नाही आहे, म्हणून महाराष्ट्राची जनतेला फक्त हेच दाखवायचं आहे। आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी असे पोस्टर्स लावणार आहे महाराष्ट्रामध्ये। हिंदीमध्ये एक म्हण आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना। देखिए, महाराष्ट्र मेरी भी ज़मीन है, मी महाराष्ट्रीयन आहे। एक अभिमानाने सांगतो मी की महाराष्ट्र माझं राज्य आहे आणि महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्राची संस्कृती काय आहे हे बडबड करणारे जे लोक आहे ना, तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि त्या महाराष्ट्रामध्ये लोकशाहीची हत्या कशा प्रकारे
सुरू आहे हे आपण बघत आहे. जे मंत्री आपले पद हे घेत होते, शपथ घेत होते, तर त्या संविधानावर शपथ घेत होते की आम्ही संविधानाची हे शपथ घेतो. मी तुम्हाला मतदान केलेलं आहे कारण मला भारतीय जनता पार्टी नको पाहिजे होतं, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेसला मत केलं. असे अनेक लाखोंच्या संख्येने लोक आहे. मग तुम्ही त्यांचा विश्वासघात केलं का नाही केलं, हे सगळं दाखवण्यासाठी लोकांना कशा उल्लू बनवण्याचा जे प्रयत्न महाराष्ट्रामध्ये सुरू आहे, देशामध्ये सुरू आहे, हे बहुतेक नरेंद्र मोदी साहेब विसरले असेल की मी काय बोललो होतो त्या भाषणामध्ये. लेकिन मोदी जी, हम आपको भूलने नहीं देंगे, याद दिलाते रहेंगे बार बार, आपको चक्की पिसाते रहेंगे हम. देवेंद्र फडणवीस साहब, आपकी चक्की आपको हम याद दिलाते रहेंगे, आप पीसने का वादा किए थे. येणाऱ्या काळात ह्याचा नतीजा